बघा या लेक्चरला आपण सिंगल स्टेजचे क्वेश्चन घेऊया. उरलेले जेवढे पण आहेत 3-4 क्वेश्चन आहेत तेवढे क्वेश्चन संपवू आपण. क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. सिंगल स्टेज सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर हॅज अ बोर 300 mm स्ट्रोक 400 mm. बोर म्हणजे काय दिलेलं राहतं तुम्हाला, त्याचा डायमीटर. ठीक आहे, तर त्या सिलेंडरचा डायमीटर दिलेला आहे तुम्हाला, दॅट इज 300 mm. and stroke म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रोक दिलेलं राहते, that is 400 mm. ठीक आहे, is required to compress the air from 1 bar to 5 bar. so initial pressure before compression air चा pressure 1 bar होतं, after compression air चा pressure होणार आहे 5 bar. find the power required to drive the compressor if compressor runs at 200 rpm. बघा काय सांगितलंय, किती पॉवर लागेल त्या कॉम्प्रेसरला ड्राइव्ह करण्यासाठी जर तो कॉम्प्रेसर कितीच्या स्पीडवर रन होतोय 200 rpm. सो गिवन मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे n 200 रिव्होल्यूशन पर मिनिट. ठीक आहे, इन केस द कॉम्प्रेशन इज आयडियाबॅटिक अँड आयसोथर्मल. सो आयडियाबॅटिक कॉम्प्रेशन असलं तर किती पॉवर लागेल, आयसोथर्मल कॉम्प्रेशन असलं तर किती पॉवर लागेल. फॉर्म्युला काय आपल्याकडे, मग पॉवर रिक्वायर्ड फॉर्म्युला आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. पॉवर इज नथिंग बट काय राहतं, n अपॉन n मायनस 1 P1 V1 in bracket P2 by P1 raised to power n minus 1 upon n minus 1. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आयडियाबॅटिक साठी. ठीक आहे, पण आता आपल्याला माहिती आहे की आयडियाबॅटिक मध्ये काय राहतं, वी नो दॅट आयडियाबॅटिक मध्ये फॉर्म्युला काय राहतो, PV raised to gamma equal to constant. याचा अर्थ n च्या ऐवजी आपल्याला कोणाला रिप्लेस करायचं आहे, गॅमा सोबत. सो गॅमा माहिती आहे तुम्हाला, गॅमा इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ना. तर इथं आपण सगळीकडे n च्या ऐवजी काय लिहिणार, गॅमा. ठीक आहे, आता आयडियाबॅटिक प्रोसेस सांगितली तुम्हाला आणि गॅमाची व्हॅल्यू आपल्याला दिली का, नाही ना. मग गॅमाची व्हॅल्यू दिली नाही आहे, तुम्ही लक्षात ठेवा गॅमा फॉर द एअर हे फिक्स राहतं. ठीक आहे, इथे पहिले इथं ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, गॅमा फॉर एअर ची व्हॅल्यू राहते 1.4. लक्षात ठेवून एअर साठी गॅमाची व्हॅल्यू इज 1.4. तर मग आता या ठिकाणी पॉवर फाइंड आउट करून घेऊ. फर्स्ट केस आपण फाइंड आउट करतोय फॉर द आयडियाबॅटिक. सो P इज इक्वल टू पॉवर इज इक्वल टू गॅमाची व्हॅल्यू 1.4 डिवाइड बाय 1.4 मायनस 1. आता बघा P1 तर माहिती आहे, पण V1 माहिती आहे का, P1 माहिती आहे पण V1 माहित नाहीये. मग आपल्याला पहिले V1 काढला पाहिजे. ठीक आहे, मग V1 काढायचं आपल्याला, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. पहिले व्हॉल्यूम फाइंड आउट करू, मग हे करूया पॉवर साठी फॉर्म्युला लिहू. ओके, सो व्हॉल्यूम कोणता फाइंड आउट होऊ शकतो, इथं स्वेप्ट व्हॉल्यूम फाइंड आउट होऊ शकतो. स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय होतं, जेवढा आपला सिलेंडरचा व्हॉल्यूम राहतो त्याला आपण स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणतो. आणि तो किती येणार आहे आपल्याला बघा, सिलेंडर साठी डायमीटर दिलेला आहे, लेंथ दिलेली आहे आणि रिव्हॉल्यूशनचा स्पीड पण दिलेला आहे. सो सर्कल येते एक प्रकारचं. सो फॉर्म्युला काय आपल्याकडे सर्कल साठी, π/4 d². हा एरियाचा फॉर्म्युला झाला. व्हॉल्यूम काय राहतं, एरिया इंटू लेंथ. सो π/4 d² इंटू L. ठीक आहे, हा काय भेटेल तुम्हाला, व्हॉल्यूम. पण तुम्हाला काय माहिती आहे की एका मिनिटात हे 200 वेळेस असा प्रोसेस होते. तो पिस्टन जो आहे तो π/4 d² L एवढा जो व्हॉल्यूम आहे तो एका मिनिटात 200 वेळेस कव्हर करतोय. म्हणजे तो 200 वेळेस त्या एका मिनिटात एअर सेट करून घेणार आहे. सो मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल तुम्हाला, n. सो हियर Vs इज इक्वल टू युअर π/4. डायमीटरची व्हॅल्यू किती दिली आहे 300, लेंथची व्हॅल्यू 400, n ची व्हॅल्यू 200 दिलेली. सो π/4 300 चा स्क्वेअर, लेंथची व्हॅल्यू 400, n ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 200. आरपीएम म्हटल्यावर डिवाइडला काय करावं लागेल 60. का बरं, डिवाइडला 60 केलं तर कशामध्ये भेटेल व्हॅल्यू, सेकंड मध्ये भेटेल. जर तुम्ही नाही केलं तर मिनिट मध्ये भेटेल. नंतर डिवाइड करावं लागेल तुम्हाला, पण करावं तर लागणार आहे कुठं कुठं. सो हियर π/4 इंटू 3² 9 10⁻⁴. आता हे करत बसा कॅल्क्युलेशन, तुम्ही भरपूर मोठं कॅल्क्युलेशन येते. आणि हा डिवाइड बाय 60 मी इथून काढून टाकतोय. का बरं, कारण जस्ट टेक्स्टबुक मध्ये केलेलं नाहीये. आता जर मी तिथे डिवाइड बाय 60 केलं तर जे काही आन्सर येईल त्याला मला 60 ने डिवाइड करत बसावं लागेल. तुमच्याकडे कॅल्सी तुम्ही पाहिजे तर डायरेक्टली डिवाइड बाय 60 करू शकता,
आन्सर आलं पाहिजे 5.654 मीटर क्यूब पर मिनिट. आणि जर मी इथे डिवाइड बाय 60 केलं असतं तर काय झालं असतं, हे फक्त मीटर क्यूब पर मिनिटच्या ऐवजी इथे आन्सर काहीतरी वेगळं आलं असतं आणि इथे काय आलं असतं युनिट सेकंड. ठीक आहे, जस्ट सिंपल ॲज इट इज. सो हिअर मीटर क्यूब पर मिनिट डिवाइड 60 ने नाही केलं, 5.654 आन्सर येईल. हे इनिशियल व्हॉल्यूम भेटून गेलं तुम्हाला, म्हणजे दिस इज युअर व्हॉल्यूम V1 म्हणू शकता तुम्ही याला, V1 और स्वेप्ट व्हॉल्यूम विच इज इक्वल टू 5.654. चलो ठीक आहे, आता हे माहित पडून गेलं. आता आपण पॉवर काढू शकतो. सो पॉवर इज इक्वल टू, फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, n मायनस n आपण पहिले फॉर एडियाबॅटिक प्रोसेस साठी यांच्या जागी कशाने रिप्लेस करतो आपण, गॅमाने. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला काय होऊन जाईल, दॅट इज गॅमा अपॉन गॅमा मायनस 1 P1 V1 इन ब्रॅकेट P2 बाय P1 रेज टू पॉवर गॅमा मायनस 1 डिवाइड बाय गॅमा मायनस 1. गॅमाची व्हॅल्यू किती सांगितली होती मी तुम्हाला, एअर साठी 1.4 आहे, 1.4 डिवाइड बाय 1.4 मायनस 1. P1 ची व्हॅल्यू इनिशियल प्रेशर किती दिलंय, 1 बार. आता त्या बारचं कन्वर्जन कशात करावं लागेल आपल्याला, वी नीड टू कन्वर्ट द व्हॅल्यू ऑफ दॅट बार इनटू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि ते कसं करतात तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपल्याला बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं आहे, आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं त्या व्हॅल्यूला कशाने, 10⁵ व्हॉल्यूम V1 किती आलं, 5.654. आता बघा मिनिट मध्ये, तर मिनिटचं सेकंड मध्ये करण्यासाठी काय करतोय मी, डिवाइड बाय 60. ठीक आहे, तुम्ही इथं पहिलेच जर केलं राहिलं असतं डिवाइड बाय 60 तर डायरेक्ट पर सेकंड मध्ये आलं असतं. जी काही इथं व्हॅल्यू आली असते ती तुम्ही ऍज इट इज लिहू शकता. मल्टिप्लाय बाय खाली लिहून घेतो आणि हा डिवाइड बाय 60 थोडंसं पुढे टाकून घेतो इथं, जेणेकरून P2 P1 बसलं पाहिजे. P2 ची व्हॅल्यू किती सांगितली, 5. P1 ची व्हॅल्यू 1, 5/1. तुम्ही पाहिजे तर मल्टिप्लाय करा, 10⁵. दोन्ही बार मध्येच येते है ना, 10⁵ असं बी कॅन्सल होणार आहे. गॅमा मायनस 1 वरती काय होईल, 0.4 डिवाइड बाय 1.4 मायनस 1. हा पूर्ण तुमचं एक रिलेशन आहे. याला सॉल्व केलं की यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ पॉवर, जी की आली पाहिजे पॉवर इन केस ऑफ एडियाबॅटिक काय येणार आहे बघा, 1.4 डिवाइड बाय 0.4 मल्टिप्लाय बाय 1 इंटू समथिंग आहे, सो 1 इंटू एनिथिंग आन्सर सेम राहतं. 5.64 इंटू 10⁵ डिवाइडला आहे 60 ब्रॅकेट मध्ये 10⁵ कॅन्सल, 5/1 म्हणून जातो 5 0.4 डिवाइड बाय 1.4 मायनस 1. हा ब्रॅकेट आहे, सॉरी हे रिलेशन आहे. त्याला सॉल्व करा, तुमचा पॉवरचा आन्सर आला पाहिजे 18.77 इंटू 10⁻³ वॅट, किंवा तुम्हीच याला 18.77 किलो वॅट असं पण म्हणू शकता. एवढी पॉवर लागणार आहे. ठीक आहे, चल पुढे जाऊया. आता याच्यानंतर नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे की आयसोथर्मल जर राहिलं असतं तर किती पॉवर लागली असती. आयसोथर्मल साठी पॉवर साठीचा फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, P1 V1 लॉग ऑफ P2 बाय P1. ठीक आहे, ओके. चला आता आपण इथं ऑलरेडी P1 V1 यांच्या व्हॅल्यूज काढून ठेवलेल्या आहेत. ठीक, P1 V1 लॉग ऑफ P2 बाय P1. P1 ची व्हॅल्यू किती होती ती व्हॅल्यू, हा 1 बार, बरोबर. किती सांगितली होती, 1 बार. सो 1 इंटू 10⁵. V1 ची व्हॅल्यू आपण व्हॉल्यूम इथं काढलं होतं 5.654 डिवाइड बाय काय करणार, मिनिट मध्ये येते, डिवाइड बाय 60 लॉग ऑफ P2 ची व्हॅल्यू P2 बाय P1 बघा इथं दिलेलं आहे. किती लिहिलं होतं आपण ते, 5 बार येतं ना पहिले ते, 5 इंटू 10⁵ डिवाइड बाय 1 इंटू 10⁵. कॅन्सल, लॉग मध्ये करा, लॉग 5 काढा, कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द व्हॅल्यू ॲज 15.16 किलो वॅट. पॉवरचा आन्सर
आन्सर किती येते 15.16 किलोवॅट. तुमचा आन्सर 15.16 10⁻³ वॅट येऊ शकतं. त्याला किलोवॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. तर हा इथं एक क्वेश्चन संपला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. The single cylinder air compressor compresses the air from 1 bar to 7 bar सांगितलंय. चला, तर इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर दोन्ही दिले. इनिशियल प्रेशर किती आहे 1 बार. पाहिजे तुम्ही इथंच कन्वर्जन करू शकता. 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सेकंड प्रेशर दिले तुम्हाला 7 बारचं, विच विल बी 7 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. 1 बार 7 बार दोन्ही प्रेशर दिलेले. क्लिअरन्स व्हॉल्यूम इज 2 लिटर सांगितलंय. क्लिअरन्स व्हॉल्यूम VC इज इक्वल टू काय सांगितलंय तुम्हाला 2 लिटर. लॉ ऑफ कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन इज PV/1.2 इक्वल टू कॉन्स्टंट. आता आपल्याला हे माहिती आहे की लॉ ऑफ कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन जो राहतो तो PV/n इक्वल टू कॉन्स्टंट या फॉर्म मध्ये राहतो. तर तुम्हाला बेसिकली त्यांनी n ची व्हॅल्यू दिली आहे ना. n इज इक्वल टू किती सांगितलंय 1.2. इफ द व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी ऑफ द कॉम्प्रेसर इज 80%. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी पण दिलेली किती 80%. कॅल्क्युलेट करायचं स्ट्रोक व्हॉल्यूम आणि सिलेंडर व्हॉल्यूम. फाइंड आउट काय करायचं आपल्याला. पहिलं स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे VS आणि सेकंड सिलेंडर व्हॉल्यूम. सिलेंडर व्हॉल्यूम म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम, सिलेंडर व्हॉल्यूम. सिलेंडरचं व्हॉल्यूम इज नथिंग बट काय राहतं π/4d² L × N. ठीक आहे. आता इथे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन बद्दल काही सांगितलं नाही म्हणून π/4d² घेऊ शकता तुम्ही फक्त. चला, फाइंड आउट करूया स्ट्रोक व्हॉल्यूम, सिलेंडर व्हॉल्यूम. आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला बेसिकली काय माहित पडेल VS वरून आपल्याला डायमीटर लेंथ माहित पडू शकते. सो हियर सिलेंडर व्हॉल्यूम. आणि लास्टला एक कंडिशन दिली की अज्युम द स्ट्रोक ऑफ द पिस्टन इक्वल टू द डायमीटर ऑफ सिलेंडर. स्ट्रोक ऑफ द पिस्टन म्हणजे L, त्याला इक्वल कन्सिडर करायचे आहे कोणाच्या डायमीटर ऑफ सिलेंडरच्या. चलो ठीक आहे. मग आपल्याला इथे सगळ्यात मोठं काय दिलेलं आहे व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता 1 - VC/VS P2/P1 raised to power 1/n - 1. एकदा चेक करून घेतो मी VC/VS आहे का VS/VC. करेक्ट आहे VS/VC आहे. ओके, सो व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी किती दिली आहे 80%. पर्सेंटेज आहे व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवाइड बाय 100. 1 - क्लिअरन्स व्हॉल्यूम किती सांगितलं होतं 2 लिटर डिवाइड बाय स्वेफ्ट व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय P2/P1 ची व्हॅल्यू दिली आहे 7 आणि 1. रेशो मध्ये जर तुम्ही 10⁵ ने मल्टिप्लाय केलं नाही केलं काही जास्त फरक पडत नाही. n ची व्हॅल्यू 1.2 देऊन ठेवली होती. ठीक. इथून काढायचं काय VS काढायचं. हे व्हॅल्यू पूर्ण फाइंड आउट करून घ्या पहिले. 8/10 इज इक्वल टू 1 - 2/VS 7⁻⁻1/1.2 - 1. ही व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. 2 ने मल्टिप्लाय करा. ते तसंच राहू द्या. आता तुमच्यामध्ये बरेच जण हे मायनस प्लसला गडबड करून टाकतील. हे मायनस मध्ये इकडे हे पूर्ण टर्म ऍज इट इज इकडे येताना प्लस होऊन जाईल. मायनस मध्ये आहे आणि ही पूर्ण एक टर्म आहे ना, पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये येते. ते सगळे इकडे पाठवून घ्या आणि 8/10 हा जो इकडे येतो त्या साईडला पाठवून घ्या. सो काय म्हणजे ते 2/VS इन ब्रॅकेट 7⁻1/1.2 - 1 is equal to 1 - 8/10. So here 2/VS ही जी काही येईल ते करा तुम्ही आता. 1/1.2 - 1. This will be 2/10. 2 and 2 cancel. VS काढायचा आहे. VS इकडे पाठवून घ्या. 10 इकडे येऊन जाईल. So 10 into 7⁻1/1.2 - 1 is equal to VS. So here you will get the value of VS. Swept volume जो कि आता पाहिजे 40.6 लिटर. ये 40.6 हाँ 40.6 लिटर. आणि लिटरचं कन्वर्जन जर तुम्हाला सेंटीमीटर क्यूब मध्ये करायचं असेल
So you can do it by multiplying this value by with the 10 raised to power 3. Swift volume is equal to 40.6 into 10 raised to power 3 centimeter cube. Okay. एकदा जर तुम्हाला स्विफ्ट व्हॉल्यूम भेटला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग आता कोणता? सिलेंडर व्हॉल्यूम काढण्यासाठी वी नो दॅट Vs इज इक्वल टू काय होतं? π/4 d² इंटू L. नंबर ऑफ रिव्होल्यूशन बद्दल काहीच मेन्शन नाही आहे क्वेश्चन मध्ये, म्हणून आपण ते टाकू शकत नाही. ठीक. तर आता हाच तर सिलेंडरचा व्हॉल्यूम राहतो. एक्झॅक्टली स्विफ्ट व्हॉल्यूम म्हणजेच एक प्रकारे काय म्हणू शकता तुम्ही, सिलेंडर व्हॉल्यूम आहे. पण या ठिकाणी क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली त्यांना तुमच्याकडून डायमीटर ऑफ द सिलेंडर पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला त्यांच्याकडून? डायमीटर ऑफ द सिलेंडर आणि लेंथ ऑफ स्ट्रोक, हे दोन क्वांटिटीज तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. Vs ची व्हॅल्यू किती येते आपली? दॅट इज 40.6 10 raised to power 3 π/4 d² L. क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की लेंथ ऑफ स्ट्रोक आणि डायमीटर ऑफ सिलेंडर इक्वल कन्सिडर करा. लास्टला अझम्पशन मध्ये सांगितलंय ना. सो इथं मल्टिप्लिकेशनला काय म्हणतात? d. 4 इकडे पाठवून द्या. 40.6 into 10 raised to power 3 divides the 4 आला इकडे मल्टिप्लिकेशनला. पाय इकडे चालला गेला d² into d काय होऊन जाईल? d³. ओके. d³ जर आहे, क्यूब आहे, तर इकडे पाठवून द्या, क्यूब रूट करून द्या. जी काही व्हॅल्यू होईल ते कॅल्क्युलेट करा पहिले आणि त्याचा क्यूब रूट करा. इथून तुम्हाला काय भेटेल? d ची व्हॅल्यू. क्यूब रूट कसा करायचा माहिती आहे तुम्हाला? तर d ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 37.25 सेंटीमीटर. 37.25 सेंटीमीटर. आणि जी डी ची व्हॅल्यू येईल तीच लेंथ ऑफ स्ट्रोक बी येणार आहे, कारण क्वेश्चन मध्येच मेन्शन आहे लेंथ ऑफ स्ट्रोक आणि डायमीटर ऑफ द सिलेंडर दोन्ही कसे आहेत? इक्वल आहे. ठीक आहे. सो हे तुमच्याकडून रिक्वायर्ड होतं त्या क्वेश्चन मध्ये. सिलेंडर व्हॉल्यूम जे विचारलं होतं ना, बेसिकली तुमचा स्विफ्ट व्हॉल्यूम म्हणजे सिलेंडर व्हॉल्यूम राहतो, पण त्या स्विफ्ट व्हॉल्यूम वरून तुम्हाला डायमीटर आणि लेंथ फाइंड आउट करायची होती. बघा लास्ट क्वेश्चन आहे तुमचा सिंगल स्टेज साठी, सिंगल स्टेज कॉम्प्रेसरचा. क्वेश्चन काय दिलाय बघूया एकदा. गिवन दिलाय अ सिंगल स्टेज सिंगल एक्टिंग एअर कॉम्प्रेसर हॅज अ सिलेंडर. ओके. सो हॅज अ सिलेंडर डायमीटर 15 सेंटीमीटर दिलाय. सो डायमीटर ऑफ सिलेंडर दिलाय तुम्हाला 15 सेंटीमीटर. सो हियर डायमीटर 15 सेंटीमीटर. सो ठीक आहे. स्ट्रोक 20 सेंटीमीटर म्हणजे एल ची व्हॅल्यू दिली आहे. किती दिली आहे? 20 सेंटीमीटर. आरपीएम एन ची व्हॅल्यू दिली आहे. एन इज इक्वल टू किती सांगितलंय? 600 आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिट. एस्टिमेट द क्वांटिटी ऑफ फ्री एअर हँडल पर सेकंड. पहिली क्वांटिटी काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला? क्वांटिटी ऑफ फ्री एअर हँडल. सो व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर फाइंड आउट करायचं आहे. क्वांटिटी म्हणजे काय राहतं? व्हॉल्यूमच राहतं ना. फ्री एअर हँडल पर सेकंड, क्वांटिटी अपॉन टाइम. सो पर सेकंड साठी व्ही काढायचं आपल्याला. If volumetric efficiency is 85%, so volumetric efficiency दिली आपल्याला परत एकदा इथं 85% दिली. The compressor takes in air at 1 bar. बघा पुढे काय सांगितलंय की कॉम्प्रेसर जो आहे तो 1 बार प्रेशरवर एअर सक करत असतो आणि कॉम्प्रेसेस इट टू द 7 बार ऍब्सोल्यूट. आणि कॉम्प्रेस केल्यानंतर जी डिलिव्हरी होते एअरची ती 7 बार वर होणार आहे. एस्टिमेट करायचं आहे द पॉवर रिक्वायर्ड पर सेकंड टू ड्राइव्ह द कॉम्प्रेसर इफ द आयसोथर्मल इफिशियन्सी ब्रेक पॉवर इज 60%. आता बघा अजून एक इफिशियन्सी दिली आपल्याला, ती पण कोणती? आयसोथर्मल इफिशियन्सी दिली आणि ती किती? 60% सांगितली आहे. ठीक आहे. तर एक व्हीए काढायचं आहे आणि दुसरं काढायचं आहे आपल्याला पॉवर. ठीक. चला बघूया व्हीए कसं काढलं जाईल बघा. पहिले आपल्याला काय दिलंय त्याच्यासाठी? व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी दिली आहे. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीचा आता आपण एक फॉर्म्युला पाहिला होता 1 - Vc upon Vs P2/P1 raised to power 1/n - 1. तो लागेल इथं. Vc माहित नाही, Vs काढू शकता तुम्ही, पण Vc माहित नाहीये. आणि Vc नंतर Va कसं काढलं जातं सो ते आपल्याला माहित नाहीये. पण मग व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीचा अजून एक फॉर्म्युला आहे. कशासाठी? दॅट क्वांटिटी ऑफ एअर हँडल साठी. क्वांटिटी ऑफ एअर हँडल that volumetric efficiency is equal to quantity of free air divided by piston displacement. याचा अर्थ
व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी इज नथिंग बट काय तुमचं VA अपॉन VS. पिस्टन डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय राहतं आपलं स्वेप्ट व्हॉल्यूम राहतं ना. ओके चलो सो व्हॅल्यूज पुट डाऊन करूया आता त्या ठिकाणी. ह्या क्वेश्चनचं काम झालेलं आहे आपल्या. ठीक आहे. सो व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी किती सांगितली 85%. सो 85 डिवाइड बाय 100 VA अपॉन VS नाही माहिती. VS काढू शकता ना आपण. कसं वी नो दॅट स्वेप्ट व्हॉल्यूम इज इक्वल टू फॉर्म्युला काय राहतो π/4d स्क्वेअर L इंटू n. सो VS इज इक्वल टू π/4. डायमीटर ऑफ द सिलेंडर किती सांगितलं आहे 15 सेंटीमीटर स्क्वेअर. लेंथ किती सांगितली आहे 20 आणि नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन 600 डिवाइड बाय 60 करू शकतो आपण. किती होऊन जातील 10. सो VS इज इक्वल टू π/4 इंटू 15 स्क्वेअर होऊन जाईल 225 20 ॲज इट इज 20 इंटू 10. तर तुमचा आन्सर आला पाहिजे पर मिनिट मध्ये दिलेलं आहे आपल्याला आन्सर आणि ते आन्सर दिलं आहे. ठीक आहे म्हणजे मी 600 2.120 2.1205. ओके आता बघा इथं जे आन्सर दिलेलं आहे ते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला कशामध्ये पर मिनिट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे कशात दिलेलं आहे ते पर मिनिट मध्ये. मग आपलं हे आन्सर लिहून जाईल मिनिट मध्ये जर काढायचं असेल जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं तुम्ही असं पण करू शकता काहीच हरकत नाही. ठीक आहे 600 हे कशात येऊन जाईल ॲज इट इज 600 येतील या ठिकाणी आणि त्याचा आन्सर येणार आहे 2.1205 इंटू 10⁴ सेंटीमीटर मध्ये ठेवलं होतं ना सॉरी 10⁶ मध्ये सेंटीमीटर क्यूब पर मिनिट. ठीक आहे पण आपण व्हॉल्यूम कशात ठेवतो मीटर मध्ये. मग त्या सेंटीमीटरचं कन्व्हर्जन करावं लागेल मीटर मध्ये. आता तुम्हाला जर हे कन्फ्युजन होत असेल की 10⁶ कुठून आलं तर बघा तुम्ही डायरेक्टली इथं कन्व्हर्जन करा तर तुमचाच फायदा होऊन जाईल. फायदा इन द सेन्स तुम्हाला सिंपल जाईल बाकी काय. डायमीटर 15 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करण्यासाठी 10⁻². त्याचं काय करावं लागेल स्क्वेअर. लेंथ किती आहे 20 सेंटीमीटर 10⁻⁻ सेंटीमीटरचं मीटर मध्ये -2 मल्टीप्लाय बाय n ची व्हॅल्यू केली 1600. सो VS इज इक्वल टू π/4 इंटू 15 स्क्वेअर होऊन जातो 225 -2 इंटू 2 -4 20 इंटू -2 आलं का बघा 6. सो π/4 इंटू जे काही मल्टिप्लिकेशन आन्सर काय आलं होतं 2 पॉइंट समथिंग होतं ना 2.1205 2.1205 हे कशात दिलं आता मीटर क्यूब पर मिनिट मध्ये. मी मागे सेंटीमीटर मध्ये लिहिलं होतं म्हणून हे मायनसच्या ऐवजी प्लस येत होते फक्त ते. सो 2.1205 मीटर क्यूब पर मिनिट हे आलं तुमचं स्वेप्ट व्हॉल्यूम. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू शकतो. सो पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. सो 85/100 इज इक्वल टू काय होईल VA अपॉन 2.1205 2.1205 इकडे मल्टिप्लाय झाला. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी ऑफ फ्री एअर जी की आली पाहिजे तुमची किती 1.802 मीटर क्यूब पर मिनिट मध्ये है ना. पर मिनिट कारण इथं मिनिट मध्ये. जर तुम्हाला सेकंड मध्ये करायचं असेल तर याला काय करावं लागेल डिवाइड बाय 60 करावं लागेल. तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. नाव फर्दर पॉवर फाइंड आउट करायची आपल्याला कशामध्ये आयसोथर्मल पॉवर आयसोथर्मल इफिशियन्सी दिली होती आपल्याला 60% ची. आयसोथर्मल इफिशियन्सी साठी फॉर्म्युला काय राहतो आयसोथर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला दॅट इज आयसोथर्मल पॉवर डिवाइड बाय ब्रेक पॉवर. लिहून दिला मी हा फॉर्म्युला. तर आयसोथर्मल इफिशियन्सी दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला ब्रेक पॉवर विचारलेली आहे. तर आयसोथर्मल पॉवर काढावी लागेल आणि आयसोथर्मल पॉवर आपण यापूर्वी बऱ्याचदा काढली. कसं आयसोथर्मल पॉवर इज इक्वल टू P1V1 log of P1V1 log of P2 by P1 या फॉर्म्युला आहे. मग आता आपण बघून घ्या. मी गिवन बी रफ करून टाकलं. तुम्हाला P1 आणि P2 दिलं होतं 1 बार आणि 7 बार. ठीक आहे
P1 आणि V1 तर आहे तुमच्याकडे, P1 ची व्हॅल्यू आहे. राहिला प्रश्न व्हॉल्यूमचा. व्हॉल्यूम दिलाय, ठीक आहे, व्हॉल्यूम दिलेलं नाहीये. मग आता तुम्ही हे पहिलं व्हॉल्यूम काढलं ना, व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर हँडल, याचा अर्थ काय, व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर हँडलचा अर्थ काय की जेवढी एअर इनिशियली सक होते त्या सिलेंडर मध्ये, तो हाच अर्थ आहे व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर हँडल. सो आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे VA म्हणजेच काय भेटलं मग तुम्हाला, तुमचं एक प्रकारे V1 ची व्हॅल्यू भेटून गेली, ठीक आहे. तर इथं काय म्हणतात, आयसोथर्मल पॉवर इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू 1 बार आहे, बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअर 10⁵. V1 ची व्हॅल्यू 1.802 मीटर क्यूब पर मिनिट मध्ये, मिनिट चालणार नाही आपल्याला म्हणून डिवाइड बाय 60, ठीक आहे. न्यूटन पर मीटर आपण सगळं सेकंड मध्ये करतोय ना आता. लॉग ऑफ P2 बाय P1 7/1. सो कॅल्क्युलेशन केल्यावर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ आयसोथर्मल पॉवर, जी की आली पाहिजे 5837.73. 5837.73 वॅट, आणि याला जर किलोवॅट मध्ये केलं तर 5.837 किलोवॅट, ठीक आहे. ही भेटून जाईल आयसोथर्मल पॉवर, आयसोथर्मल इफिशियन्सी दिलेलं आहे. सो 60% दिली होती म्हणून 60/100 इज इक्वल टू आयसोथर्मल पॉवर येऊन जाईल 5.837 डिवाइड बाय ब्रेक पॉवर. आणि ब्रेक पॉवर काढायचं आहे तर हे इकडे पाठवून द्या, ती व्हॅल्यू इकडे त्यांना डिवाइड होऊन जाईल and you will get the value of brake power now. काय येईल ते, brake power is equal to 5.837 divided by 60 divided by 100. Divides 100 वरती पाठवून द्या. 5.837 multiply by 100 divided by 60, 0 0 cancel. जे काही आलं असेल ते करून घ्या कॅल्क्युलेशन आणि you will get the value of brake power. कशात भेटेल ती व्हॅल्यू, किलोवॅट मध्ये, कारण तुम्ही आयसोथर्मल पॉवर किलोवॅट मध्ये ठेवलेली. आन्सर आलं पाहिजे 9.738 किलोवॅट. आणि या क्वेश्चन सोबतच तुमचे सिंगल स्टेजचे क्वेश्चन संपले, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण 2 स्टेज कॉम्प्रेसरचे क्वेश्चन स्टार्ट करूया.